नमस्कार, माझं नाव समीक्षा साळुंके. आनंदवारीची मी एक वारकरी आहे आणि आनंदवारीच्या कट्ट्यावर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आपण घेऊन आलो आहोत. यावेळेस नवीन लेखिका अर्चना चितळे मोरे. मी तिला काही अहोजाहो करत नाही, ती माझी ताईच आहे, त्याच्यामुळे मी तिला ताईच बोलणार आहे. ओके. तर एनिवे, आनंदवारी बद्दल मी तुम्हाला थोडस सांगते की आनंदवारी नावाचं एक पंढरपूरची वारी घडवणारं एक नाटक आपण 1 जानेवारी 2020 ला सादर केलं होतं टॅगच्या रंगमंचावर. त्याच्यातनं तयार झालेला हा ग्रुप आणि त्याच्यात पुढे जास्तीत जास्त लोकांना सहभागी करून घेता यावं याच्यासाठी आपण आनंदवारीचा कट्टा चालू केलाय, ज्याच्यावर आपण दरवेळेस नवीन नवीन व्यक्तिमत्वांना बोलवत असतो, त्यांची नव्याने ओळख करून घेत असतो. ज्याप्रमाणे आपण त्यांना अदरवाईज ओळखतो त्याच्या व्यतिरिक्त ते काय आहेत, त्यांचा प्रवास काय होता, त्यांच्या लेखनामागचा प्रवास काय होता, हे जाणून घेण्याचा आपण इथे प्रयत्न करत असतो. तर आज आपल्याकडे आल्या आहेत अर्चना मोरे आणि त्यांची मुलाखत घेणार आहे माझीच आई सीमा साळुंके. तर पहिले सगळ्यात प्रथम दोघींचंही खूप खूप स्वागत. थँक्यू. नमस्कार. ओके, धन्यवाद. तर अर्चना ताईंची मी थोडक्यात जुजबी ओळख करून घेते, त्यांना आपण आणखीन जाणून घेऊच. तर अर्चना चितळे मोरे या बीएससी मध्ये बीएससी केमिस्ट्री त्यांनी केलेलं आहे. त्याच्यानंतर जवळजवळ 30 वर्षांची प्रदीर्घ सेवा त्यांनी मुंबई महानगरपालिकेमध्ये केली आहे. प्रशासकीय अधिकारी या सर्वोच्च पदावरून त्यांनी शेवटी स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्याच्यानंतर की त्याच्यासोबतच मला माहिती नाही, शास्त्रीय गायनाचं त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. त्याचबरोबर ड्रॉइंगच्या 2ही परीक्षा दिलेल्या आहेत. फॅशन डिझायनिंग मध्ये डिप्लोमा मिळवलाय, पण त्यांचा बिझनेस सुद्धा केलाय. तर एकंदरीत असंच गायन, पेंटिंग, लिखाण, विणकाम, पाककला, वाचन आणि ट्रॅव्हलिंग असे अनेक छंद जोपासत त्या आता छान आनंदी जशा आपल्याला दिसतायत तसा त्यांचा आयुष्याचा प्रवास चालू आहे. तर ही झाली त्यांची एक जुजबी ओळख. आपण त्यांना आणखी जाणून घेऊच. तर त्या अगोदर मला हे पण त्यांची एक छोटीशी ओळख करून द्यायला आवडेल की ज्या आई माझी जी त्यांची मुलाखत घेतेय, तर माझा भाऊ आणि त्यांचा मुलगा हा एकाच शाळेमध्ये एका बॅचमेट एका वर्गात होते, एका वर्गात शिकलेले आहेत. तर दुनिया गोल आहे आणि अशा प्रकारे आपल्याला पुन्हा एकदा एकमेकांसमोर आणून टाकलेले. तर या दोघी मैत्रिणींच्या कशा गप्पा रंगतात आपण बघूया. आई, ओव्हर टू यू. पुढची सूत्र तुझ्या हातात. थँक्यू समीक्षा. अर्चना, आनंदवारीच्या कट्ट्यावर तुझं स्वागत. नमस्कार. नमस्कार. तुझं आता एवढं सगळं, बापरे, तुझं काय म्हणतात प्रोफाईल ऐकूनच मी थक्क झाले. बापरे, एवढं सगळं तुझ्या एवढ्या वर्षामध्ये तू हासिल केलंस हे खरंच वाखाणण्याजोगं आहे. आणि तुझ्या आता मी तुझे सगळे लेख तर आम्ही वाचलेत आनंदवारीच्या कट्ट्यावरती, रोज वाचले आणि अक्षरशः खरंच तुझ्या लेखांच्या मी प्रेमात पडलो. काय लेख आहेत ग बाई तुझे, खरंच खूपच सुंदर लेख आहेत, अगदी विचार करायला लावणारे. तर तुझ्या लेखनातून आम्हाला आतापर्यंत तुझ्या आयुष्याचा एकंदर प्रवासाबद्दल थोडंफार लक्षात आलं आहे. पण त्यामागचा तुझा जो प्रवास आहे, म्हणजे तुझा जन्म, तुझं बालपण कुठे गेलं, शिक्षण कुठे घेतलंस तू, नोकरी केलीस, कशी तू नोकरी मिळवली, याबद्दल जरा थोडं तुझं सांगितलं तर मला खूपच आवडेल. नक्कीच. जन्म माझा दादर, मुंबईतलाच. अरे वा. सगळं बालपणही दादर मध्येच गेलं. शाळा माझी प्राथमिक शाळा छबिलदास लल्लूबाई, जो आता मित्र माझा जॉईन झालाय तो माझ्या प्रायमरी स्कूल मधलाच, आणि नंतर छबिलदास गर्ल्स हायस्कूल मधनं 10वी पर्यंत. त्याच्यानंतर रुपारेल कॉलेज मधनं BSc पर्यंत शिक्षण. मगाशी समीक्षा म्हणाली तसं शास्त्रीय गायनाचं शिक्षण मी शाळेत असताना घेतलंय. अरे बापरे. मग मध्ये खंड पडला आणि जसा टीनेज मध्ये थोडासा माज असतो ना, कंटाळा असतो या गोष्टी शिकायचा, तसा मला पण होता, त्यामुळे ते सोडून दिलं होतं. पण मग पुन्हा जॉईन केलं आणि मग परत लग्नानंतर ते कायमस्वरूपी सुटलं. कायमस्वरूपी नाही म्हणणार, आता पुन्हा मी रिदम अँड रागा श्रीराम नरसुळेंची म्युझिक अकॅडमी जॉईन केली आहे. पुन्हा क्लासिकलला थोडा टचअप
देतीये, प्रयत्न करते पुन्हा त्या स्वरांच्या जवळ जाण्याचा. व्हेरी गुड. ड्रॉइंगच्या परीक्षा ही शाळेत असतानाच दिल्या, कारण मला स्वतःला जायचं होतं आर्किटेक्चरला. पण काही कारणामुळे मी ते जाऊ शकले नाही. अगदी नाखुशीने मी बीएससी केलं, पण ती आर्ट कुठेतरी अशी दाबलेली होती आतमध्ये. मग ती कशी बाहेर काढायची? मग मी जवळजवळ 8 वर्ष तो पणत्यांचा बिझनेस केला, की पणत्या आणायच्या, रंगवायच्या, डेकोरेट करायच्या. पैसा कमावणं हे उद्देश नव्हता, बरोबर. पण माझी कला थोडीशी बाहेर आली आणि त्यामुळे कुठेतरी आत ते धुमसत होतं, ते शांत झालं. लिखाण म्हणाल तर असं बारीक सारीक लहानपणी वगैरे पण कविता करायचे, पण खरं लिखाण माझं 2000 सालानंतर सुरू झालं. सुरुवात खरं तर कवितांपासूनच झाली आणि मग हळूहळू मला येणारे अनुभव म्हणा, काही आठवणी म्हणा, असं मी कागदावर उतरवत गेले. आणि ते सुद्धा माझा नेहमी प्रयत्न असतो की सोप्या भाषेत लिहायचं, समोरच्याला ते वाचताना कळणार नाही असं नको व्हायला. त्यामुळे मी अगदी बोली भाषेत लिहिण्याचा शक्यतो कल असतो माझा. बस. आणि लग्नानंतर हे स्वेच्छानिवृत्तीचं मेन रिझन हेच आहे की मला आता हे सगळं जे माझं सुटलं होतं ते मला परत करायचंय आणि मी खरंच ते अगदी पूर्णपणे करते. दिसतंय ते आम्हाला तुमच्या टॅगच्या प्रत्येक कट्ट्यावरती तुमचं हे कला कौशल्य आम्हाला बघायला मिळते. रंगगंधवरती तुमचे पेंटिंग बघायला मिळतात, रसगंधवरती तुमचे वेगवेगळ्या कलाकृती बघायला मिळतात, ग्रंथगंधवरती लेख तर मिळालेच आहेत. कधी कधी काव्यगंधवरती कविता पण तुमच्या छान छान असतेच. तर खरंच हे छान आहे. म्हणजे VRS घेऊन, स्वेच्छानिवृत्ती घेऊन हे त्यामुळे वेळ कसा घालवायचा. बऱ्याचशा मैत्रिणी मला विचारतात की VRS घेऊन काय करायचं गो. म्हटलं मला नाही हा प्रश्न पडत. आणि मुळात माझं हे इक्वेशन आहे की 58 वर्षानंतर काय करणार आहोत तेच आत्ता करायचंय. बरोबर. ते योग्य वेळी केलं तर त्याचा उपयोग होतो आणि आपल्यालाही त्याचा आनंद घेता येतो, कुटुंबातील व्यक्तीने त्याचा आनंद घेता येतो. बरोबर. आता सर्वसामान्य आयुष्यामध्ये असा एखादा प्रसंग येतो की आपल्याला तो मुळापासून हलवतो. तर अशाच एका प्रसंगाने तुझ्या आयुष्याला वेगळं वळण दिले असं तुझ्या खिडकी आणि रान या लेखातून आम्हाला जाणवलेलं आहे. तर काय होता त्यामागचा अनुभव? म्हणजे काय असा काय प्रसंग घडला होता का की जो तुला आमच्या बरोबर शेअर करायला आवडेल? आणि आम्हालाही तो ऐकायला आवडेल. त्या कथांमधून तुला काय सांगायचं ते आम्हाला उमगेल. नुसताच एक प्रसंग नाही तर काही व्यक्ती पण अशा येतात आयुष्यात की त्याही काही शिकवून जातात आपल्याला. बरोबर. पण मोठा याच्यामध्ये वाटा आहे तो प्रसंगाचाच आहे. 2014 साली माझा खूप मोठा अपघात झाला होता. आणि एक गोष्ट आपल्याला सगळ्यांना खरं तर माहिती असते की पुढचा क्षण आपला आहे की नाही शाश्वती नसते, पण ते माहीत असणं आणि अनुभवणं ह्यात खूप मोठा फरक आहे. हे मी आज अनुभवल्यावर सांगू शकते. आणि अपघात नुसता झाला नाही तर मी 2 महिने कम्प्लिटली बेडरिडन होते. अरे बापरे. त्याच्यानंतर मग लहान मुलांना हात धरून चालायला शिकवतात तसं वॉकर हातात घेऊन चालणं वगैरे वगैरे त्या सगळ्या प्रोसेस मधनं आले. आणि त्या एका प्रसंगाने मला नक्की म्हणजे काय झालं अपघात? म्हणजे काय नक्की काय झालं? अपघात म्हणजे आपल्या ठाण्यातच 3 हात नाक्याच्या ब्रिजवर माझा ऍक्सिडेंट झाला होता. मी ऑटो रिक्षामध्ये होते, ऑफिसमधनं परत येत होते. वसुबारसेचा दिवस 2014 सालचा 20 ऑक्टोबर. आणि माझ्या रिक्षाला मागून टेम्पोनी डॅश केलं आणि मी रिक्षा सकट फरफटत गेले ब्रिजवरनं खाली. सो बऱ्याच जखमा होत्या. फेशियल इंजुरी होती मला, स्कल इंजुरीज होत्या, स्पाइन फ्रॅक्चर होतं, बरंच होतं. पण त्या निगेटिव्हिटी मध्ये जायचं नाही आपण, त्यातनं पॉझिटिव्ह काय आलं ते बघायचं. त्यामुळे त्या दिवसापासून किंवा त्या क्षणाने मला शिकवलं की आता येईल तो क्षण फक्त आणि फक्त आनंद उपभोगायचा. बरोबर. अजीब म्हणजे आपण हे उद्या करू, आपण हे नंतर करू, नाही. आत्ता मनात आलंय, आत्ता करायचं. त्याचप्रमाणे काही व्यक्तीही आयुष्यात अशा येतात की त्याही तुम्हाला खूप शिकून जातात. पहिल्या व्यक्तीचं नाव घेईन मी जिने मला हॉस्पिटलाइज केलं. ओके. ती होती म्हणून आज मी आहे. त्यामुळे तिच्याशिवाय आज माझं अस्तित्वच नाहीये. त्यामुळे ती माझ्या आताच्या आयुष्यात खूप मोठा वाटा आहे तिचा. दुसरे म्हणजे दीप्ती निंबाळकर तिचं नाव. आणि आपल्या ठाण्यातच राहते ती. माझ्या ऍक्सिडेंट नंतर पण आम्ही खूप कॉन्टॅक्ट मध्ये आहोत. आणि खरोखर म्हणजे माझ्या एक डोळा माझा बंद झाला होता ऍक्सिडेंटमुळे, पण एका डोळ्याने मी स्वतः बघितलं की
लोक गाडीला किक मारून निघून गेले होते की हिला हॉस्पिटलाइज करा. हा प्रश्न जेव्हा आला तेव्हा लोक निघून जाताना, पण ह्या बाईनी धाडस केलं आणि मला हॉस्पिटलाइज केलं. आजकाल कोणी पटकन ह्या गोष्टी करत नाही, पण तिच्याशिवाय मी पुढेच जाऊ शकणार नाही या मुलाखतीमध्ये, तिचं नाव घेतल्याशिवाय. दुसरे माझे हे असेच उल्हास जो जॉईन झालाय, तसेच काही मित्र जे मला प्रोत्साहन देत असतात कायम, किंवा माझ्या काही मैत्रिणी आहेत त्याही मला प्रोत्साहन देत असतात की, म्हणजे मी असं नाही म्हणणार की खूप काही मी वेगळं किंवा खूप काही मोठं लिहिते, पण जे काही लिहिते त्यात सुधारणाही कशा व्हायला हव्यात हेही ते लोक सांगतायत, किंवा आता कुठच्या दिशेने तुला जायला चालेल, तू जाऊ शकशील, क्षमता सुद्धा काही काही त्यासाठी मला वाटतं तुमचा आरसा लेखामध्ये ते आलेलं आहे. त्याच्यावर मला आता लक्षात आलं की तुमचे मित्रमैत्रिणी हवेतच आपल्याला आपलं प्रतिबिंब दाखवायला. आरसा कोण, तर अगदी आपले जवळचे मित्र मैत्रिणी. खरंय. आणि खरोखर म्हणजे तुमच्या क्षमता माहिती नसतात किंवा तुमच्या लिखाणातले काही दोष म्हणा किंवा कमी त्यातली, ती सुद्धा ते वेळप्रसंगी आम्हाला दाखवून देतात. त्यामुळे किंवा आपल्यातला चांगुलपणा, आपल्यातला जो आपल्यामध्ये चांगुलपणा असतो तो कधी कधी आपल्याला माहित नसतो, तो समोरच्या व्यक्तीला माहित असते की ह्याच्यामध्ये एवढे गुण आहेत, तर हे गुण आपल्याला बाहेर काढण्यासाठी काय करायला पाहिजे. खूप प्रोत्साहन मला ह्या मित्रमंडळाकडनं खूप मिळतं. आणि एक खंत मात्र इथे बोलून दाखवावीशी वाटते मला माझ्या मुलांबद्दलची. आता ही मुलं ऐकतायत माझा, ती नंतर रेकॉर्डिंग बघेल मला वाटतं. दोघंही इंग्लिश मीडियम मध्ये राहणारी, शिकलेली आय मीन, पण मराठी वाचायचा कंटाळा, आणि मी लिहिते पण माझी मुलंच ते वाचत नाहीत. अतिशय वाईट वाटतं मला. पण मग तिची तिकडनं डिमांड अशी असते, आई तू ऑडिओ करून पाठव ना, मग मी ऐकेन. पण ते प्रत्येक वेळेला ऑडिओ करून पाठवणं शक्य होत नाही. पण एक आहे, मुलाला मी वाचून दाखवलं तो अगदी छान ऐकतो. त्यामुळे ही एक खंत थोडी टचते कधी कधी, पण ठीक आहे. अजून एक तुझ्यातला गुण म्हणजे चित्रकला. तर तुझं म्हणजे तुझ्या त्या रंग आणि स्वप्न ह्या लेखांमधून आम्हाला तुझ्या चित्रकलेविषयी असणारी आस्था किंवा तुझं रंगांवरचं तुझं प्रेम, तो काळा रंग वगैरे, हे जे सगळं जे ओसंडताना ते प्रेम जेव्हा आम्ही चित्रकलेचं बघतो, तर या कलेकडे कशी काय वळलीस आणि रंगासोबतचे तुझे अनुभव ऐकायला नक्कीच आवडतील. मी जसं आधी म्हटलं तसंच की मी ड्रॉइंगच्या परीक्षा शाळेत असतानाच दिल्या होत्या. आणि शाळेतच दिल्या, म्हटलं नंतर वगैरे दिलंय की काय. कारण नाही, मला आर्किटेक्चरला जायचं होतं हे पक्क मनाशी ठरलेलं होतं. त्यामुळे 8वी 9वीत असतानाच मी एलिमेंटरी इंटरमिजिएट परीक्षा, आणि त्यावेळेला तर एंट्रन्स वगैरे पण काही नव्हतं. 12वीत 50% आणि तुमच्या 2 ड्रॉइंगच्या परीक्षा, एवढ्या बेसिक रिक्वायरमेंट्स होत्या. पण काही कारणामुळे मी ते नाही जाऊ शकले. ती एक मोठी स्टोरी आहे, ती नको आपण आता सांगायला. पण त्यामुळे मी तेव्हा ते रंग सुटले खरं तर माझ्या हातून. पण जसं मी मगाशी म्हटलं तसं ते आत कुठेतरी असं धुमसत होतं, आणि मग ते बाहेर. मग हे आता जी मी पेंटिंग करते त्याचं श्रेय मी माझ्या मुलीला देईन इनडायरेक्टली. आणि आमच्या सोसायटीमध्ये एक शिकवायला येतात, म्हणजे यायचे तेव्हा, आणि मुलगी शिकायला जायची त्यांच्याकडे. तर ती सिडनीला गेल्यावर मी नुकती ह्या अपघातातून उठले होते आणि ऑफिस जॉईन केलं होतं. त्यामुळे दिवसभर बसून खरं तर पाठ वगैरे दुखायची माझी खूप, पण तरी पण म्हटलं की करूया का आपण जॉईन. म्हटलं बघूया, समजा नाही झेपलं तर सोडता येतं एका क्षणात, पण ट्राय करायला काय हरकत आहे. म्हणून मी सुरुवात केली, आणि सिरियसली इतकं म्हणजे ते जे मी केलं नसतं ना, तर खूप खूप काहीतरी गमावलं असतं मी आयुष्यात. समीक्षाने बघितलेलं, पण तुझे मी सगळे चित्र म्हणजे तू जे टाकतेस ना, खरंच आश्चर्य वाटतं की तू या वयात आणि अशी चित्र तू काढू शकतेस. खूप म्हणजे मला खूप रिग्रेट्स राहिले असते हे जर मी केलं नसतं. कारण मी आता त्याबद्दल एक सांगेन ना की वॉटर कलर्स सगळ्यात डिफिकल्ट वाटतात मला. आणि मला खूप फोबिया होता त्याचा. म्हणजे मी सरांना माझ्या सांगितलं की मला नाहीच जमणार वॉटर कलर्स. पण आज माझी मॅक्झिमम पेंटिंग्स वॉटर कलर मधली आहेत आणि मला अतिशय आवडतात वॉटर कलर. खूप छान अनुभव येतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी शीण विसरते सगळा. जर ऑफिसमध्ये येऊन आठवड्यातनं एकदाच माझा क्लास असतो, पण ते 2 तास मी दिवसभरातली ऑफिसची कटकट, माझी पाठदुखी म्हणा किंवा आणखी काही, सगळं विसरते मी त्या रंगांमध्ये. समीक्षामुळे पण आम्हाला, समीक्षाकडे क्लासला लहान मुलं यायची ना, ती बघून म्हणजे मला पण वाटायचं की आपण पण हा क्लास जॉईन करूया चित्रकलेचा. चित्रकला आमच्या घरात सगळ्यांनाच, म्हणजे माझ्या भावाचं चित्रकला छान होती, माझीही चित्रकला होती.
तीच एखाद्या वेळेस समीक्षामध्ये उतरली असतील. समीक्षा लहानपणापासूनच चित्रकलेमध्ये चांगला होती तिची चित्रकला, त्यामुळे आमच्यामध्ये पण थोडेफार काही ना काहीतरी तिच्याकडून आता नवीन नवीन शिकायला मिळतं. मग तुझे जे या व्यतिरिक्त लूट, पायरी, पांघरून, अरे काय लेख होते, परत माठ आणि पंगा, या लेखांमधून मला मला सगळ्यांनाच आमची लहानपण आठवत गेली. शिवाय तू हे जे लिहिलेस लेख ते लहान मुलांच्या अशा म्हणजे चितरलेले जे प्रसंग आहेत ते तुझ्या म्हणजे मनामध्ये होते की तुझं म्हणजे काय असं नक्की? कसं असतं ना, आजकाल मॅक्झिमम बायका आपण नोकरी करणारे असतो आणि प्रत्येकीवर ही वेळ असते की आपलं लहान मूल कोणाच्या तरी दुसऱ्याच्या दारात टाकून जायचंय. त्यामुळे ही मी अनुभवलेली असं नाही म्हणणार, हा सर्वसामान्य स्त्रियांचा हा रोजचा अनुभव आहे. पण आपला अनुभव लिहिण्यापेक्षा त्या मुलाच्या मनात काय आहे, त्या मुलाच्या मनात काय असेल, मी हे अनुभवलंय. कारण माझी दोन्ही मुलं मी जेव्हा बेबी सिटिंग मध्ये ठेवायची, माझी मुलगी कधी रडली नाही की मला नाही बरोबर, मला नाही राहायचं. पण माझा मुलगा बरेच वेळा, आई तू जाऊ नको ना, आई तू जाऊ नको ना. ते सगळं अजूनही इथे असतं एक आई म्हणून. आणि मग ते खरं तर ते असं मी ठरवून नाही लिहिलं. पांघरुण ही कथा मी अजिबात काही ठरवलं नव्हतं, पण ती आली अचानक ती आली, कागदावर लिहित गेले आणि ती येत गेली, असं झालं. परत जे नाव, योग्य, आरसा आणि जे झापड, अशा लेखांमधून तुझे मोठेपणी आलेले आणि नकोसे वाटणारे अनुभव तू मांडलेले आहेस. एकंदरीतच विविध नात्यांची गुंतागुंत तू दाखवण्याचा त्या लेखांमध्ये प्रयत्न केला. तर हे विषय तुला कसे काय सुचले? म्हणजे तुझ्या आयुष्यातले खरोखरचे होते की अगदी माझ्या आयुष्यातले खरे असं नाही म्हणणार मी. कधी कधी मैत्रिणींचे काही अनुभव ऐकलेले असतात, कधीतरी कुठेतरी हे पाहण्यात येतं, सांगोवांगी आलेल्या एखाद्या काही घटना असतात. पण कुठेतरी हे सगळं ऐकताना मला एकंदरीतच ना, स्त्रिया काय काय पद्धतीचं भोगू शकतील किंवा कितीही ती अगदी कॉर्पोरेट सर्कलमध्ये जरी वावरली तरी एक स्त्री म्हणून तिच्याकडे वेगळ्याच पद्धतीने अजूनही बरेच वेळा बघितलं जातं. आणि मग तिला काय काय अनुभवावं लागतात, अगदी बारीक बारीक गोष्टी सुद्धा त्या कुठेतरी मला नेहमी टोचत असतात की का असं, की म्हणजे इव्हन म्हणजे तुम्ही एक ठराविक वय पार केल्यानंतर, एक 50-40 पार केल्यानंतर सुद्धा निकोप दृष्टी नाही अजूनही स्त्री पुरुष नात्याकडे म्हणा किंवा मैत्रीकडे म्हणा. ते मला कायम टोचत आलं. तो अगदी स्वतःचा अनुभव आहे असं नाही म्हणणार मी, पण हे ऐकी म्हणजे माझ्या मैत्रिणींकडनं म्हणा किंवा कुणाबरोबर अशी घडलेली घटना असते. आणि ही नाव वाचताना अक्षरशः म्हणजे आमच्या डोळ्यातून पाणी आलं. आणि ते कसं, ह्यातले सगळे जे इमोशनल लेख आहेत ना ते माझ्या वाटणीला आले नेमकी, आणि मी एकदम इमोशनल आहे. आणि ते शेवटचं वाक्य वाचताना माझ्या डोळ्यातनं हे पाणी यायचं. असे जे लेख आहेत ना, खरंच खूपच सुंदर लेख होते ते सगळे. तर शास्त्रीय शिक्षण घेतलं असतं, मग त्याचा आता काही करतेस का, त्या गाणं वगैरे कसं म्हणते? हो, मी म्हटलं तसं की मी श्रीराम नरसुळेंकडे रिदम अँड रागा त्यांची म्युझिक अकॅडमी आहे, तिथे मी रिटायरमेंट घेतल्यानंतर लगेच 1 ऑक्टोबर 2017 मी रिटायरमेंट घेतली आणि फेब्रुवारी 18 मी त्यांची अकॅडमी जॉईन केली. मग तिथे थोडंसं शास्त्रीय संगीताचंही पॉलिशिंग होतं, कारण आज 22 वर्ष गळ्यात गाणं नाही, म्हणजे नुसतं गुणगुणणं वेगळं आणि त्याला तो रियाज नाही, त्यामुळे पॉलिशिंग अगदी गरजेचं होतं. त्यामुळे शास्त्रीय गाणंही तिथे मी शिकते आणि कराओके सिंगिंग, आमचे अनेक शोज होतात त्याच्यामध्येही मी भाग घेतलाय आणि एक्सपोजर मिळतंय, छान वाटतंय. नरसुळे म्हणजे आमचे टॅगचे मेंबर आहेत. टॅग मध्ये आल्यानंतर तू श्रीराम नरसुळे गेले की आधीपासून? ऍक्च्युली टॅगची माहिती मला श्रीराममुळे मिळाली. म्हणजे टॅगची मीटिंग, आमचा कराओके क्लास झाल्यानंतर तिथे एकदा टॅगची मीटिंग होती, निलिमा सबनीस आणि आणखी बऱ्याच जणी तिथे आल्या होत्या. श्रीरामनी माझी निलिमा सबनीसची ओळख करून दिली आणि तेव्हा त्यांनी मला सजेस्ट केलं की तुम्ही त्यात बरंच काय काय करता, तुम्ही टॅग का नाही जॉईन करत. मग त्यांच्याशी ओळख करून दिल्यानंतर मग ऑनलाईन हे कसं करायचं, पैसे कसे भरायचे मेंबरशिपचे. आणि मग मी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये 2019 साली 1 वर्ष झालं मला. 2019 ला जॉईन केलं, आता सप्टेंबर मध्ये 1 वर्ष झालं. त्यामुळे जास्त तुम्ही आम्हाला म्हणजे समक्ष नाही बऱ्याच जणांची. पण ऑनलाईन आहे आपल्या टॅगने विविध स्पर्धा आयोजित केल्यामुळे आपली ऑनलाईन भरपूर भेट झाली. लॉकडाऊन कसा गेला कळलं नाही त्यामुळे. बरोबर. आणि नुसता गेला नाही,
काहीतरी शिकायला मिळालं, काहीतरी क्रिएटिव्ह झालं प्रत्येकाच्या हातून. त्यामुळे बरोबर. खूप छान वाटायचं. अतिशय छान अनुभव आहे मला टॅगचा. व्हेरी गुड. अजून तुमच्या कोण ओळखीचे असतील त्यांनाही टॅग मध्ये घेऊन या. नक्की म्हणजे त्यांना नक्की. टॅग आता आपण समक्ष कधी भेटू काय सांगू शकत नाही. माहिती नाही. हो. आणि तुझं म्हणजे मुलं काय करतात दोन्ही पण? माझी मोठी मुलगी तिने इथे हॉटेल मॅनेजमेंट डिग्री केली सोफिया कॉलेजमधून. अच्छा. त्याच्यानंतर ती आता सिडनीला पोस्ट ग्रॅज्युएशनला 2015 साली गेली. कमर्शियल कुकरीमध्ये तिने पोस्ट ग्रॅज्युएशन केलंय आणि आता तिथे जॉब करते. अच्छा. आणि मुलगा आता लास्ट इयर मेकॅनिकल इंजिनिअरिंगला आहे. तो सोहम त्यामुळे बरोबर होता. त्यामुळे आता हो. तो त्याचा 4 वर्षाची त्याचं डिग्री असेल. सेकंड लास्ट सेमिस्टर आता 8 तारखेपासून परीक्षा आहे त्याची. ओके. ऑफिस मधला एखादा अनुभव सांगता येईल का? असं लक्षात राहण्यासारखं काही आहे का? तसे खूप अनुभव आहेत, पण एखादा सांगण्यासारखे आठवणीत राहिला असेल. अनुभव. ओके. माझ्या मैत्रिणी बरोबरचाच एक अनुभव सांगेन मी. नक्की जे आवडेल खरं ऐकायला. तर आता किती 1986 पासूनची ती माझी खरी मैत्रीण. हो. म्हणजे मी ट्रेनी अप्रेंटिस म्हणून बीएमसी मध्ये लागले. मला 1 वर्षाचं ट्रेनिंग असायचं आणि मग 86 ला लागली का? 86 ला ट्रेनी म्हणून लागले. ओके. ऍक्च्युअल अपॉइंटमेंट माझी 88 ला झाली. तेव्हाची मैत्री, म्हणजे ती मैत्री मला उल्लेख करावा असा वाटतो इथे. नीता तिचं नाव. आजही आमची जशी तेव्हा मैत्री होती तशीच आजही आम्ही जपले. आत्ताच गेल्या महिन्यात नोव्हेंबरमध्ये ती रिटायर झाली. आणि म्हणजे असं वाटतच नाहीये आमच्यामध्ये की इतका मोठा काळ आम्ही प्रत्येक सुखदुःखाच्या प्रसंगात, प्रत्येक काही अशी आपली सिक्रेट्स असतात. तिची बरोबर. सगळी सिक्रेट्स, माझी सगळी सिक्रेट्स ही आम्हाला एकमेकींना माहिती आहेत. आणि वादही झाले आमच्यात, कधी कधी कुरबुरीही झाल्या, पण मैत्री आमची तशीच आहे. आणि सगळ्यात लक्षात राहिलेलं म्हणजे पहिल्या दिवशी मी तिच्या जेव्हा ऑफिसमध्ये जॉईन झाले तिच्या, तेव्हा तिचं जे हसणं होतं ना ते कधीच विसरणार नाही. इतकं दिलखुलास हसणं आहे ना तिचं, कायम लक्षात राहणार. ते कधीच नाही मी विसरू शकणार. आणि दुसरी एक उल्लेख करेन की मला पित्या समान असणारी एक व्यक्ती, ज्यांच्याकडे मी काम 1च वर्ष केलं, ज्यांच्याबरोबर माझे बॉस होते, एक्स बॉस, कायम कुठेही त्याच्यानंतर भेटले तरी मला बेटाशिवाय त्यांनी हाक मारली नाही. आणि अक्षरशः वडिलांसारखं प्रेम केलं त्यांनी माझ्यावर. असे अनुभव आजकालच्या ह्याच्यात फार कमी मिळतात. पण म्हणजे मी भाग्यवान आहे की मला असं नातं मिळालं ऑफिसमध्ये सुद्धा. चला, आता आपल्याला एक रॅपिड फायर घ्यायचंय. रॅपिड राऊंड. एक शब्द देईल त्यांना, एकच शब्द, त्याच्या प्रतिशब्द, म्हणजे एखाद्या त्याच्याबद्दल, त्या संबंधित, त्या शब्दासंबंधी तुमची काय आठवण आहे, तो एकच शब्द त्याच्याबद्दल सांगायचा. ओके. रेडी? ओके, रेडी. पहिला शब्द आहे, समीक्षाने मला सगळे उत्सुक आहेत, सगळे उत्सुक आहे ते ऐकायला. ओके. पहिला शब्द आहे शाळा. मस्ती. ओ, मैत्रिणींबरोबरची मस्ती. गच्ची. कोजागिरी. वाव. चंद्र. काय काय सांगू आता चंद्राविषयी, खूप काही आहे चंद्राविषयी सांगणार आहे. बापरे. पौर्णिमा. बस, पौर्णिमा. आणि रंग. माझे सखे. बाळ. स्वीट लिटिल बंडल, गाठोड. पाऊस. विरह. ओ. कवी. हळवा. कॉफी. गप्पा. दोस्ती. शब्दापलीकडची. डोंगर. बर्फ. माझा अतिशय आवडता. आणि समुद्र. तोही माझा अतिशय आवडता. शांत. देव. संवाद. वा. तो पंगामध्ये देवाशी घेतलेला पंगा. निरागस पंगा होता तो. हो. प्रेम. डिव्हाइन.
मराठी शब्द नाही आता मला सांगता येते पटकन, पण डिव्हाइन म्हणेन मी. रेडिओ. बेला के फूल. आणि प्रवास, शेवटचा शब्द प्रवास. न संपणारा. मस्त, छान छान उत्तर दिली, आवडली मला. थँक्यू. मला एक विचारायचंय, विचारू शकते का सीमाताई? नक्की. मध्येच इंटरप्ट. विचार ना. हो चालेल, नक्की. आम्ही आता हे 21 शब्द आणि प्रत्येकाने 21 शब्दच हे टायटल म्हणून वापरले, पण तुमच्या ह्याच्यात शब्द हे वापरले गेले आणि तुमच्या प्रत्येक कथेचा काय म्हणू आपण, टायटल वेगळं होतं. हे कसं काय? हे खूप वेगळं होतं तुमचं, हे लिखाणाचा प्रकार वेगळा होता. ती आता एक ना सवय होऊन गेली की आपण जे लिहितो त्याला एक काहीतरी आपलं म्हणून नाव असलं पाहिजे, ती सवय होऊन गेली. म्हणजे असं काही काही लेखांना मी जो शब्द होता तेच शीर्षक दिलंय, पण बऱ्याचशा ह्याला आहे, माझ्या ह्याला शीर्षक वेगळं आहे. प्रत्येक एक फक्त अल्प सोडली कथा, तर प्रत्येक लेखाला तुमच्या वेगळं वेगळं नाव दिलेलं आहे. ती आता एक सवय होऊन गेली आहे मला, की मी जे आता इव्हन मी प्रवास वर्णन लिहिते माझी, तर त्यालाही मी काहीतरी टायटल दिल्याशिवाय पुढे जात नाही, किंवा सगळा लेख लिहून तो दोनदा वाचून मग ह्याला काय टायटल देता येईल असा एक विचार असतो माझा. पण ती सवय होऊन गेली आता टायटल. पण आम्हाला आवडली ती तुमची लेखनाची म्हणजे शैली आहे ना. हा, ही वेगळी शैली आहे तुमची. सगळे लेख म्हणजे हो, सगळे लेख अक्षरशः म्हणजे काय लिहिलंय, कसं काय ह्या बाईला एवढं असं सुचतं आणि सुचलं असं आम्हाला सगळ्यांना अगदी वाटून राहत होतं की काय लिहिलंय हे खरोखर त्यांच्या आयुष्यात घडून गेलंय की काय काल्पनिक आहे, काय काय म्हणा. आता एखादा तर आईचं ते हे दिलेलं आहे, पांघरून मध्ये ते आईचं बोट पकडून दिलंय. म्हटलं खरोखर ह्यांच्या आयुष्यात असं लहानपणी घडलेलं का? पण आपल्याला लहानपणीचं एवढं काही आठवत. सुदैवाने माझ्या बाबतीत मी दुसरीत वगैरे जाईपर्यंत माझी आजी होती, त्यामुळे आम्ही आजीजवळच राहायचो. माझी आई आजीची हाक म्हणजे मला एक ते हाक बद्दल विचारायचंच होतं. आजीतला जी पॅरालिसिस अशी घटना घडलेली आहे का? हो आहे, घडलेली. ही माझ्याच आयुष्यात घडलेली आहे. आणि माझी सख्खी आत्या पॅरालिसिसनी 7 वर्ष अंथरुणाला खिळली होती. आणि तिचं दुःख, तिच्या यातना आम्ही सगळ्यांनी इतक्या बघितलेत ना. आणि ते जे गाण्याच्या ओळी मी लिहिली आहेत त्याचा एक आणखी वेगळा संदर्भ सांगेन. माझी आई मला हे नेहमी सांगते. माझे आजोबा म्हणजे वडिलांचे वडील मी 4 महिन्याची असताना गेले, त्यामुळे मला ते आठवत नाही. पण मी 4 महिन्याची असताना ते सिरियस होते हॉस्पिटलमध्ये आणि अतिशय वेदना होत होत्या, त्यांना त्रास होत होता. आणि तेव्हा आई, कोणीतरी हॉस्पिटलमध्ये असायचं, आई घरी असायची, त्यांचे कपडे धुणं म्हणा किंवा त्यांना डबा देणं म्हणा, ही कामं आईकडे असायची. आणि तेव्हा आई सांगते की तेव्हा हे गाणं रेडिओवर लागलं होतं की नको देवराय. आणि खरोखर म्हणे मी मनात म्हटलं की त्यांना सोडव आता. इतकं त्यांचे हाल आईला बघवत नव्हते. आणि खरोखर ते, आणि आत्याचंही माझ्या तसंच झालं होतं की खूप खूप यातना तिने सहन केलेत. आणि काय दुर्दैवाने उजवी बाजू पॅरालाइज असल्यामुळे हाताने लिहूनही दाखवता येत नव्हतं आणि बोलताही येत नव्हतं. त्यामुळे सुरुवातीच्या काळात ते एक ऍक्सेप्टन्स नसतो की मला बोलायचंय, आणि मग ती निरर्थक काय आवाज जे तोंडून यायचे ते हळूहळू मग माणूस ते स्वीकारत जातं की आता मी अशीच राहणार आहे. पण सुरुवातीच्या काळात जे बोलण्यासाठी तिची तडफड असायची, मला काहीतरी सांगायचंय, आणि हाक मध्ये खरंच खूपच, हाक मध्ये खूपच अगदी सुंदर मांडलंय ते. ओके, लेखनाची तर सुरुवात तुम्ही असं सांगितलंय की कवितेपासून केली. तर म्हणजे एखादी कविता तुम्हाला, तुमची आवडती कविता, तर लेख तर सगळे आम्ही वाचलेले, सगळ्यांनी वाचलेले, त्यावेळी तुमची एखादी कविता ती तुम्हाला आवडली आणि तुम्ही लिहिलेली आहे अशी ऐकायला सगळ्यांनाच नक्की वाचेन मी. माझी अतिशय आवडती कविता, इथे मी माझ्या लेखीचा उल्लेख करीन पुन्हा एकदा. खूप कोवळ्या वयात तिने एक प्रॉब्लेम फेस केला होता आणि त्यातून फाईट करत 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 ती आज जिथे जाऊन पोहोचलीये. पण त्या काळात म्हणजे तिचं जे स्ट्रगल चालू होतं आणि त्या काळात तिच्या बरोबरीने मी पण काही स्ट्रगल केलं होतं, त्यावेळी सुचलेली ही कविता आहे आणि मला अतिशय जवळची आहे ही माझ्या मनाच्या. त्यामुळे तीच कविता आज मी वाचून दाखवते. नितीन केनी म्हणतात कादंबरी कधी लिहिणार म्हणून. तुमचे लेख तर झाले, आता कादंबरी कधी लिहिणार? खूप वेळ आहे बाबा त्याला. एखादा चित्रपट पण लिहायला सांगतात. बापरे.
ठीक आहे. माझ्या कवितेचं नाव आहे निग्रह. बदकांच्या गोष्टीतलं कुरूप पिल्लू का यावं माझ्याच वाट्याला. बदकांच्या गोष्टीतलं कुरूप पिल्लू का यावं माझ्याच वाट्याला. हा विचार शिवला एकदाच मनाला, पण बेचैन करून गेला जीवाला. या पिलाला होणारच आहे जाणीव त्याच्यातल्या वेगळेपणाची. या पिलाला होणारच आहे जाणीव त्याच्यातल्या वेगळेपणाची. पटेल त्याला खात्री चांगल्या गुणांची, स्वतःच्या सामर्थ्याची. पण त्यासाठी जायला हवाय थोडा काळ. पण त्यासाठी जायला हवाय थोडा काळ. नंतर पडणारच आहे त्याच्या गळ्यात यशाची माळ. पण भीती आहे या मधल्या काळाची. भीती आहे या मधल्या काळाची, कारण पिलू आहे अगदीच अजाण. या काळात मलाच द्यायचंय बळ, घडवायचंय राजहंस सुजाण. म्हणूनच फेकून द्यायची एक खंत माझ्यातली मला. म्हणूनच फेकून द्यायची एक खंत माझ्यातली मला. पिलू आपलं कुरूप नाही, पटवायचंय माझ्याच मनाला. स्वतःला पटवताना घट्ट करायचंय काळीज. स्वतःला पटवताना घट्ट करायचंय काळीज. रुजवायचंय पिलाच्या हृदयात आत्मविश्वासाचं बीज. आहे विश्वास स्वतःवर, आहे विश्वास स्वतःवर. करेन मी सबळ पिलाला. मार्ग दाखवेल तो पाठीराखा, देईल सामर्थ्य भरारी घ्यायला. मार्ग दाखवेल तो पाठीराखा, देईल सामर्थ्य भरारी घ्यायला. खूपच सुंदर. माझ्या पण डोळ्यात पाणी. मला लगेच रडायला असे शब्द ऐकले की मला लगेच रडायचं. आता ती तुझ्यावरती घडलेली आहे असेल ते तू उतरवलं असेल, पण मला असं ऐकलं की मला आधी रडायला येतं. मी न रडता वाचलं हेच खूप आहे. हो ते तर आहेच. खूप सुंदर, खूप सुंदर. कुणाला काही विचारायचं आहे? आपण खुला ठेवूया. कोणाला काही प्रश्न असतील तर आपण अनम्यूट करून विचारू शकता. एका वेळी एकानेच विचारा, म्हणजे गडबड गोंधळ होणार नाही. अर्चनाताई, सगळ्यात पहिले तर खूप खूप अभिनंदन. किती सुंदर कविता वाचलीस. इथे सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि तुझाही आवाज भरून आला होता. येस, त्याची अर्थता जाणवते. छान. पण कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा. मी एक म्हणू का? माती हा जो तुझा लेख होता ना, तो लेख हम्म. वाचून असं वाटलं आपण शाळेचा निबंध लिहितोय. ती आठवण खूप झाली. आत्मवृत्त हा प्रकार. येस, मातीचा मातीचे आत्मवृत्त. आत्मवृत्त. म्हटलं हे लेखाचा प्रकार छान आहे की आत्मवृत्ता माती लिहिली. खरंच अशी व्यथा, म्हणजे आपण आपल्याला बोलता येतं म्हणून बोलून दाखवतो आपली व्यथा, पण मातीलाही ही व्यथा खरंच असेल मुंबई सारख्या शहरात. खरंच असेल. आणि तुझी जिद्द या प्रत्येक लेखातनं दिसली की लढण्याची ताकद, आपली पॉझिटिव्हिटी तू किती ठिकाणी दाखवलीस की मी ह्याच्यातनं बाहेर आले, ह्याच्यातून बाहेर आले, बेडवरनं मी कसं काय मी खिडकीत बघून बाहेर आले. खरंच तुझे हॅट्स ऑफ आहे तुला. म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टी ना तिथे शिकायला मिळतात आपल्याला. म्हणजे माहिती असतात पण तरी त्या खऱ्या अर्थाने कळतात की लांबचं बघण्यात आपण जवळचे किती आनंद मुकतो. बरोबर आहे. ते मला त्या बेडवर खेळल्यावरती अगदी म्हणजे जाणवलं, प्रकर्षाने जाणवलं की बाहेर ती अर्धीच बिल्डिंग दिसते म्हणून का खंत करायची. माझी झाडं मध्ये आहेत ना, ती का नाही दिसत मला. हो ना. तेच खरंच तुझ्याकडनं शिकण्यासारखं आहे की छोट्या छोट्या गोष्टीतनं आनंद घेऊन किंवा आपल्याला कसं पॉझिटिव्ह करून आपण पुढे जायचं जिद्दीने. अशी ठेच नको लागायला. ती ठेच लागण्याच्या आधी तो आनंद टिपायला सगळ्यांनी घ्यायला पाहिजे. खरंय. छोट्या छोट्या गोष्टीतनं आनंद घ्यायला शिका असं म्हणणं आहे तुझं. म्हणजे नक्कीच. आणि आपल्याला हे मिळेल ते मिळेल नाही, आता जे मिळतंय त्याच्यातनं आनंद घ्या. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. कल क्या होगा किसको पता, अभी जिंदगी का ले लो मजा. कारण खरंच सांगते मी, म्हणजे मी म्हंटल तसं वसुबारसेचा दिवस होता. घरी करंज्यांचं सारण तयार होतं. गेल्यावर ऑफिसमधनं करंज्या करायच्या हा ठरलेला हे होता. आणि दुसऱ्या क्षणी मी ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये होते. म्हणजे आपण काय ठरवतो आणि पुढच्या क्षणी काय होतं हे इतकं अनुभवल्यावरती ते असं नाही आता उद्या करू किंवा नंतर करू, नाही आत्ता
जे काय आहे ते आत्ता. खरे ती खरे. आम्हाला चांगली शिक दिली. म्हणजे तुझ्याकडनं हे खूपच चांगलं शिकण्यासारखं आहे. जे करायचं ते आज करा. हा, मला ना एक विचारायचं आहे अर्चना, की विचार ना. तुम्ही जे आतापर्यंत लिहित होतात ते तुम्हाला लिहिणं काय आणि पेंटिंग काय, त्याच्यात स्वतःची नुसतीच एक उर्मी जेव्हा असते तेव्हा तुम्ही अभिव्यक्ती करत होतात, नुसतंच व्यक्त होणं होतं. पण आता हा जो उपक्रम होता लेखन सराव उपक्रम, त्याच्यामध्ये थोडी बंधनं होती. तर नक्कीच. म्हणजे एक वेळेचं बंधन होतं, दुसरं शब्दाचं, त्यामुळे मग तो एक काय म्हणतात परिघ आखून दिलेला होता बरोबर विषयाचा. तर बरोबर. मग अशा वेळेला आधीची शैली वेगळी आणि मग आता हे जरा बंदिस्त प्रकार, मग हा, तो कसा हाताळला, ठरवून थोडस केलं की काही नक्कीच वेगळं? थोडस सांगेन मी. पहिला शब्द जेव्हा आपल्याला मिळाला अल्प, तेव्हा मला काही आयडिया नव्हती की आपण किती लिहायचं. म्हणजे जरी शब्द मर्यादा, ओळींची मर्यादा, तरी पण मग आपलं त्याच्या पलीकडे जाईल की काय, किंवा कोण कसं लिहिणार आहे काहीच अंदाज नव्हता. त्यामुळे अल्प जर तुम्ही वाचले असेल तर अगदीच अल्प आहे, एवढूसा लेख आहे तो, हो हो. अगदीच छोटासा लेख आहे. पण मग त्या दिवशी इतरांचे लेख वाचले आणि मग लक्षात आलं की येस, आपण पण इलॅबोरेट करून लिहू शकतोय. आणि बंधन येस नक्कीच होतं, कारण असं कोणीतरी शब्द देत आहे आणि त्याच्यावर आपण लिहायचंय असं पहिल्यांदाच केलं होतं. पण एक अनुभव त्याच मैत्रिणीचा मी सांगेन, जी माझी 1986 पासूनची जी मैत्रीण आहे, तिने मला एकदा रिक्वेस्ट केली होती की माझे मिस्टर रिटायर होत आहेत आणि त्यांच्यासाठी तू काहीतरी लिहून दे. मग मी त्याच्यात अजून काहीतरी पाहिजे, म्हणजे असं कोणीतरी काहीतरी लिही सांगून मी ते पहिल्यांदा लिहिलं होतं. आणि ह्या उपक्रमाबद्दल मी एक गोष्ट आवर्जून सांगेन की मे बी अजून आम्हाला तेवढं टेक्नोसॅव्ही नाही होत म्हणून असेल, मी प्रत्येक लेख माझा ना आधी कागदावर, प्रवास वर्णन असू दे किंवा बाकी काही, आधी कागदावर लिहिते आणि मग ते टाईप करणं, पोस्ट करणं वगैरे सगळं नंतर. पण ह्या आपल्या उपक्रमातले सगळे लेख मी डायरेक्ट आयपॅडवर टाईप केलेत. म्हणजे कुठेही त्याला खाडाखोड करणं किंवा मागे पुढे होणं असं झालं नाही. इतके ते ओघवते आले. मलाही स्वतःला आश्चर्य वाटलं की इतकं कसं पटापट आपण काही त्याच्यात करेक्शन किंवा काही न करता लिहितोय. पण हा एक छान अनुभव की मी रफ वर्क न करता डायरेक्ट आयपॅडवर टाईप करून लगेच पोस्ट केलेले आहे. आणि सिरियसली सांगते की मला खरंच वाटलं नव्हतं मी सगळे लेख लिहीन. की एक तर तुम्हाला माहितीये दिवाळीचे दिवस होते, फराळ करायचा, साफसफाई करायची. 1-2च दिवस मी दुसऱ्या दिवशी पोस्ट केला होता. पण अदरवाईज म्हणजे मनात ती अशी चटक लागल्यासारखं झालं की दिवस संपत आला की रात्री झोपायच्या आधी मी कित्येक वेळेला अंथरुणावर बसून टाईप केलेलं आहे की आता हे टाईप करायचं, पोस्ट करायचं आणि झोपायचं. पण ते केल्याशिवाय झोपायचं नाही असं ती चटकच लागली ते 21 दिवस नंतर. म्हणजे मला वाटतं शेवटच्या दिवशी मी समीक्षाला पर्सनल मेसेज केला होता की समीक्षा आजचा शेवटचा शब्द आहे का, तर ती म्हणाली हो. कुठेतरी असं वाटलं आईला उद्यापासून आता काही लिहायचं नाहीये आपण. वाईट वाटलं, म्हणजे खरंच खूप छान वाटत होतं की हे संपू नये असं वाटत होतं. विषय सुचत गेले, आठवणी येत गेल्या. आता ती लूटची आठवण नाही तर कशाला कोणाला वाळवण वगैरे घालायचं त्याची हो आठवण ना, येते. आम्हाला पण आम्ही सगळ्यांनी गच्चीवरची आठवण पण शेअर ते केली त्या त्या दिवशी. शब्दामुळे ते सगळं आठवलं, म्हणजे खूप आठवणीही जाग्या केल्या, खूप अनुभव शेअर करावे. म्हणजे त्या प्रसंगाला लूट हे नाव देणं हे म्हणजे अगदी सिरियसली लूट असायची ती. कारण आमच्या म्हणजे सोसायटीमध्ये मी सांगते ना, विहीर होती आमच्या इथे एक, तिथे आम्ही सगळेजण एकत्र जमायचो आणि अक्षरशः असं फ्रॉक मध्ये गोळा केलेलं, खिशात गोळा केलेलं, असं सगळे एकत्र करायचं. ते लूटच ती आमच्यासाठी होती. पण ती आठवण ह्या उपक्रमामुळे जागी झाली, नाही तर कशाला ह्या आठवणी काढतोय आपण. खरंय. तर म्हणजे मग तुमचं असं होतं की शब्दावरनं जे जे काय सुचेल तसं लिहायचं, असं म्हणजे काही ठरवून अमक्याला आपण असं स्वरूप, म्हणजे एखाद्या शब्दाला आता मग हे आपण कथेमध्ये बसवूया किंवा असं नाही केलं, जसं नाही. सुचलं म्हणजे इव्हन तसं आता मनात आलं आणि मातीबद्दल कागदावर उतरवलं. मातीबद्दल पण मी आधी असं ठरवलं नव्हतं की माती बोलतीये असं आपण काहीतरी करायचंय. ते येत गेलं. फक्त सांगेन की स्ट्रगल मला एका शब्दाला झाला, सामान्य. सामान्य शब्दाला स्ट्रगल झाला, कारण खूप म्हणजे असं वाटत होतं की सामान्य म्हटल्यावर पटकन कॉमन मॅनच येतो आर.के. लक्ष्मणचा डोक्यात. शेवटी तो तिथेच गेलाय माझा लेख. म्हणजे बरेच जण त्याच्यावरच लिहितील असं वाटत होतं. कुठेतरी वेगळं लिहायचं मनात होतं, पण नाही झालं ते. शेवटी ते तिथेच गेलं. कारण तो कॉमन मॅन इतका इम्पॅक्ट आहे ना आपल्या सगळ्यांवर आर.के. लक्ष्मणच्या, की त्याच्या बाहेर नाही जाऊ शकले. पण तो थोडा मला स्ट्रगल करावा लागला तो लेख लिहिताना.
नाही पण काय लिहिलंय तो पण लेख मस्त लिहिलाय एकदम. सामान्य त्याच्यामुळे माणूस आणि हेतू पुरस्सर एक गोष्ट केलेली म्हणजे बाकी बऱ्याचशा कथा म्हणजे लेख जे आहेत माझे ते एखाद्या स्त्रीच्या दृष्टिकोनातनं किंवा लहान मुलीच्या दृष्टीकोन. हा एकमेव लेख असा आहे की मी एका पुरुषाच्या दृष्टिकोनातनं लिहिलाय. तोही एक प्रयोग ठरला माझ्यासाठी. एक अजून प्रयोग वर्तुळसाठी केला. वर्तुळसाठी केला ना. हा तेच आम्ही शेवटी होतो. हा कारण कसं मला गाव नाही. आमचा जन्म मुंबईतला, माझ्या वडिलांचा जन्म मुंबईतला, आम्हाला गाव नाही. आईचं आजोळ कोकणात आहे, तिथे कधीतरी क्वचित गेलेलो. त्यामुळे गावचे अनुभव, गावची भाषा हे कधी आम्ही असं खूप नाही पाहिलेलं. ती एक खंत असते मला नेहमी की मला काही गावचे अनुभव नाही शेअर करण्यासाठी कोणाबरोबर किंवा त्याच्यावर काही लिहिता येत नाही मला. पण तो एक गावरान भाषेचा प्रयत्न मी त्या शेवटच्या आपल्या कथेमध्ये केला जो ठीकठाक झालाय असं वाटतं. नाही खूपच म्हणजे तो पण छान झालेला आहे. तो आईची तळमळ असते मुलीला वाचवण्याची, ती छान तू ती वर्तुळामध्ये बसवलीस अगदी. खूपच छान लिहिलं ते. खूप छान शिकायला मिळालं या उपक्रमातनं, इतरांचे लेख वाचून पण आणि आपण स्वतः लिहिताना पण खूप शिकायला मिळालं. खूप शिकायला नक्कीच. त्यासाठीच आपण उपक्रम सुरू केला ना की मला गावचे अनुभव नाहीत वगैरे. तर अनुभव वेगवेगळ्या ठिकाणचे असण्याची गरज नाही, तुम्हाला ते व्यक्त करता येण्याची हातोटी पाहिजे. हे असणं महत्वाचं. म्हणजे आता ही जास्त मला आहे ते तुमच्याकडे कला. जास्त ही खंत कधी हे वाटते माहितीये, आपल्या रसगंधवरती जेव्हा कुणीतरी गावची स्पेशालिटी म्हणून एखादी डिश पोस्ट करतं ना, तेव्हा मला वाटतं की अरे आपल्याकडे अशी एकही डिश नाहीये, मुंबईची काय डिश मी पोस्ट करतो. पण सीमा मी बोलू का? हो नक्की वासंतीताई, नक्की. अरे म्हणजे मला कौतुक करायचंय तुझ्या म्हणजे तुमच्या ग्रुपच्या या उपक्रमाचं की आपल्या परिचित माणसांची खरी ओळख होण्याचा असा हा कार्यक्रम तुम्ही सुरू केलाय. मी फार नाही ऐकले, मी 1-2च ऐकलेत, पण हे खूप छान वाटतंय पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट तो 21चा उपक्रम खूपच छान होता. पण मी पहिला लेख मला वाटतं अल्प का काहीतरी लिहिला आणि मला असं वाटलं की मी नकळत माझ्या जुन्या एका दुःखाकडे वळले त्या शब्दानं. आणि मी थोडं म्हटलं नाही थोडं थांबू, आणि तेवढ्यात मला एक ऍक्सिडेंट झाला आणि जवळजवळ 1.25 महिना माझा त्या ऍक्सिडेंट मध्ये गेला. तर त्यामुळे नाही, पण मी तुमचं सगळ्यांचं वाचत होते आणि मला मुद्दाम कौतुक करायचंय की ती अर्चना सगळ्या ग्रुप्सवर तेवढ्याच सकसपणे नवीन असतो ना, नवीन आहे. हा सगळं रसगंधवर पण आहे, तिचं बोलण्याचं एक्सप्रेशन पण खूप चांगल्या दर्जाचं आहे आणि लिहिले तर लेख तर तुमचे सगळ्यांचे सीमा चांगले होते. समीक्षांनी सगळ्यांना लिहितं केलं, फक्त त्या काळात मला छतावरच्या रेषाच मी मोजत होते आणि जळमट शोधत. अरे आमचं अहोभाग्य म्हणजे आमचं दुर्भाग्य, अहोभाग्य नसेल दुर्भाग्य. वासंतीताईंकडनं कमेंट मिळणं म्हणजे खूप माझ्यासाठी मोठं आहे. थोडं कौतुक तरी करावं, जरी मी कमी ऐकले. नक्की नाही असू दे ना, तुम्ही आलात हेच म्हणजे आमचं अहोभाग्य, आनंदवारीचं भाग्य. हा नुसतं परिचय नाहीये, ही खरी ओळख आहे. आणि आपल्याला ना अंदाज, आपण आपल्या समोरच्याला कधी कधी ओव्हर एस्टिमेट करतो, कधी अंडर एस्टिमेट करतो. ही एक चांगली नवी ओळख आपल्याला एकमेकींची होती असं मला वाटतं. हळूहळू सगळ्यांची ओळख होईल, हळूहळू सगळ्यांची ओळख होईल. वेट अँड वॉच. नक्कीच रविवारी घेईन ओळख करून प्रत्येकीची. आणि दुसरं सांगायचं म्हणजे अर्चना माझी नातेवाईक आहे. आहे दूरदूरची पण आहे नक्की, आपण असं मानूया. तर म्हणजे तुमच्या ग्रुपचं खूप कौतुक, मला त्याचं कौतुक वाटतंय. धन्यवाद. हे नातं जुळून आलं हे म्हणजे परत एकदा दुनिया गोल आहे ह्याच एक उदाहरण आहे. दुनिया गोल आहे, बाकी सब झोल आहे. अजून मला बोलायचंय, मी कधीपासून वाट बघतोय. काय म्हणजे मला अर्चनाताईंना सांगायचं, मला प्रश्न नव्हता काय, बट अर्चना रावळ नाही हो, अर्चना मोरे. ओके बोला. मला हे सांगायचं होतं की तुमचा स्वप्नलेख मला एवढा आवडला ना,
आम्ही तो वाचत होतो, कारण की त्याचं आम्ही सगळेजण एक एक लेख म्हणजे वाटून घेतो आणि एक एक वाचतो. पण स्वप्न मी वाचला आणि शेवटी जो टर्न मिळाला ना त्याला, जबरदस्त. मी नव्हतं एक्सपेक्ट केलं शेवटी, म्हणजे शेवट असा असेल त्याचा. आणि ते म्हणजे काय मांडलंय तुम्ही, म्हणजे जबरदस्तच. म्हणजे असं पूर्ण कोकण उभं राहिलं डोळ्यासमोर आणि मग शेवटी तो तिला जे बोलतो ते कुठेतरी कनेक्ट झालं फार. असं म्हणजे असं वाटलं नाही की तो काल्पनिक लिहिलाय. मला असं वाटलं की हे असं होऊ शकतं आणि हे असं झालंय. नक्कीच होऊ शकतं, नक्कीच होऊ शकतं. थँक्यू सो एवढंच मच. सांगायचं होतं. म्हणजे तुमचे सगळेच लेख कमालच आहेत, नो डाऊट. पण मला स्वप्न आवडला. आणि सेकंडली तुम्ही आमच्या पहिला जो आम्ही एपिसोड केला ह्याचा, तेव्हापासून तुम्ही कनेक्ट आहात आमच्या ह्याच्यामध्ये. मला तेच सांगायचंय की ते ह्या तर म्हणजे मुलाखती बघताना सुद्धा ते काय काय शिकायला मिळतंय. आम्ही शिकतोय, आम्ही शिकतोय पण ते अर्चना. आनंद घेतोय खरोखर सगळ्या वेगवेगळ्या जणांच्या मुलाखती घेताना. कारण खूप नव्याने इतकी ओळख होते. कारण प्रत्येकाचं लिहिताना काय थॉट प्रोसेस असते, काय शैली आहे, ह्यातनं आपल्यालाही शिकायला मिळतं. म्हणजे आपण आपली शैली कॉपी नाही करत, पण काहीतरी सुधारणा किंवा त्याला एक वेगळा एक अँगल देऊ शकतो. नक्कीच, बरोबर. एक एक गोष्टी ऍड होतात आपल्यातही. अगदी अगदी खरंय. प्रश्न नाही, मनात प्रश्न तयार केले की इतर कोणी विचारून रिकामं होतं. त्यामुळे अर्चनापर्यंत ही अर्चना पोहोचूच शकली नाहीये. पण तुझे सगळे लेख मला खूप आवडले, खरोखर सुंदर. मी आज बऱ्याच दिवसांनी मीटिंग अशी व्यवस्थित बसून अटेंड केली आहे. त्यामुळे खूप छान, सगळे लेख छान झाले. आणि स्वराजने सांगितलं, मला तोच सांगायचा होता की तुझा तो लेख खूप छान आहे, वाचला, मस्त, अभिनंदन. असंच कोणता लेख? शेवटचा लेख, वर्तुळ. वर्तुळ स्वप्न. हो, थँक्यू सो मच. थँक्यू. छान. लेखांची तुझी चालतच राहील. अर्चना काय बोलते? सॉरी. हा, मी म्हटलं की आपल्या ग्रंथगंधावर असं काही नाही, तू लिहून टाकू शकतेस अजूनही. तुझं जे प्रॅक्टिस चालू झाली आहे ना, तू कंटिन्यू करू शकते. शब्दाची गरज नाहीये तुला, असं मला वाटलं. म्हणजे सगळे वाचून सध्या माझं प्रवास वर्णन लिखाण चालू आहे, छोट्या छोट्या याच्यामध्ये भागांमध्ये. माझं युरोप वर्णन, युरोप असो, अंदमानला जाऊन आले ते, राजस्थान, हे प्रवास वर्णन मी लिहिली सगळी. त्याच्या मागे एकच हेतू होता की त्या आठवणी काही वेळी मग धुसर होतात जसं जसं काळ सरतो तसं. पण ते वाचलं की सगळ्यांना उजाळा मिळू शकतो. त्यामुळे मी प्रत्येक दिवसाचा एक लेख, टूरच्या प्रत्येक दिवसाचा एक लेख असं केलं होतं. आता माझी लेख फेब्रुवारीत येऊन गेली. करोनाचं थोडी सुरुवात झाली होती, पण त्या सिच्युएशन मध्ये आम्ही सिंगापूर, मलेशिया, थायलंडची टूर केली. नशिबानी परत आलो आणि नंतर लॉकडाऊन सुरू झाला. म्हणजे सिरियसली फेब्रुवारी एंडला आम्ही आलो, ती सिडनीला परत गेली आणि 15-20 दिवसात लॉकडाऊन सुरू झालाय. बाल बच गए असं म्हणायचं. मला एक विचारायचं होतं, तू प्रवास वर्णन एवढे लिहितेस, मग ह्या 21 शब्दात बसणार एकही प्रवास वर्णन नाही का? नाही, कारण म्हणजे असेलही, मी ते शोधलं असतं तर मला मिळालं असतं, पण मला काहीतरी नवीनच लिहायचं होतं. मी असं बघितलंच नाही की असेल का आपल्याकडे ह्याच्यावर काहीतरी लिहिलं, असा विचारच नाही केला. 21 दिवसांचा वेगळाच प्रवास वेगळा लिहिला. प्रवास वर्णनात नाही आला. ह्याच्यावर एक प्रवास वर्णन होऊ शकेल. नक्की. अर्चना ताई, तू खूप मजा आली आमच्याशी गप्पा मारतेस. मला तुला एक छोटस थँक्यू म्हणून एक व्हिडिओ तुला दाखवायचा आहे. अर्थातच तुझ्या 21 लेखांचा आपण नेहमीप्रमाणे पुस्तक ई बुक तयार केलेलंच आहे. त्याचं एक लॉन्च म्हणून आपण एक छोटस व्हिडिओ बनवलाय, तो मी प्रेझेंट करते. आपण बोलू. हा, किती सुंदर. काय बोलू, खूप छान, एकदम सेलिब्रिटी झाल्यासारखं वाटलं एक दिवस आपल्याला.
तुला मी या कव्हर मागची पण गोष्ट सांगते. तुझं जे आनंदाचं रान नावाचा लेख होता तो माझा सगळ्यात जास्त फेवरेट आहे. आणि मी ही जबाबदारी माझ्याकडे असल्यामुळे मी ती तशी थोडीशी पार्शलिटी करते की मला जर लेख आवडलेला असतो त्याच्याशी रिलेटेड मी कव्हर बनवते. आणि हा खरंच खूप सुंदर होता, खूप इन्स्पायर करणारा लेख होता. म्हणजे ना मी आता एक खोलखोल करणारे स्वतःचीच की हा जो 21 दिवसांचा जे शब्द मी तयार केले होते, जी लिस्ट तयार केली होती आणि जी एक एक करून लिहित होती, म्हणजे खरं सांगू लोकांना वाटायचं वाव समीक्षाने किती विचार करून शब्द दिला, आपल्याला काहीतरी छान लिहायचं. पण तसं काही नव्हतं. मी फक्त आजूबाजूला बघून जे डोक्यात येईल ते शब्द टाकायचे. आणि खरं आहे कारण आपल्या आजूबाजूच्या गोष्टींमधूनच इन्स्पायर होणारे खूप असतात, निघणाऱ्या गोष्टी खूप असतात, निघणाऱ्या आठवणी खूप असतात. म्हणजे एकाच माणसाला तुम्ही गुलाबाचं फुल दाखवा आणि दुसऱ्या व्यक्तीला दाखवा, दोघांचा काही ना काही वेगळा अनुभव असणार नक्कीच. कोणाला फुल दिसेल, कोणाला सुगंध येईल, कोणाला काटे दिसतील, कोणाला ते अख्खं झाड दिसेल. तर प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असतो आणि ती खूप मजा होती या खेळाची, जी मला स्वतःला खूप मिळाली. तर आणि मेन म्हणजे तुझ्या बाबतीत मला एक सांगायला आवडेल की जसं आपण बोललो की तू प्रत्येक लेखाला तुझ्या वेगळं शीर्षक द्यायचीस. ती म्हणजे मला असं वाटलं ना तुझ्यासोबत की हा हिने ना कन्सेप्ट समजला माझ्या लेखांचा, म्हणजे माझ्या या उपक्रमाचा, की शब्दाने फक्त तुला इन्स्पायर व्हायचंय आणि तुला लेख त्याच्यामधनं जे काही आहे ते लिहायचंय. तर तिथं फक्त इन्स्पिरेशनसाठी दिलेला शब्द होता. पण ज्यांनी शब्दशः देखील लिहिलं त्यांनी अर्थातच खूपच सुंदर लिहिलं, त्याच्यात काही वादच नाही. पण मला तुझं लेख वाचून ते खूप समाधान मिळायचं की हा थँक्यू सो मच. म्हणजे. आणि आणखी एक गोष्ट मला तुझ्या लेखांबद्दल ऍड करायला आवडेल की फार मोठ्या गोष्टी नाहीयेत, खूप मोठे प्रसंग नाहीयेत, खूप जास्त धक्कादायक अशाही गोष्टी नाहीत, खूप कॉमन गोष्टी आहेत, खूप लहान लहान गोष्टी आहेत. पण त्यातनं तू जे काही मांडलंयस ना आणि तुझी ती सोप्या शब्दात मांडण्याची जी शैली आहे ती मला खूप भावली. आणि त्याच्यातनं तू ऍक्च्युअली खूप मोठ्या गोष्टी आणि खूप मोठी शिकवण देऊन गेल्यात. म्हणजे जसं आपण म्हणू, आपण गालिबचे जसे शेअर असतात, फार फार सिंपल शब्द असतात पण खूप गहरी बात बोलून जातात. एक मला अलाव केलं तर मी अजून एक छोटीशी कविता वाचून दाखवायला आवडेल. अरे वा वा, नक्की नक्की, ऐकव. अगदी म्हणजे खरं तर माझ्या वयाला न शोभणारी आहे ती. एक रोमॅन्टिक कविता आहे खरं तर, अगदी रिसेंटली केलेली. प्रेमाला वय नसतं ग, असं नाही बोलायचं. कवितेचं नाव आहे लाघव भेट. ती मिठी घट्टशी आपुली रेंगाळे अंगावरती, ती मिठी घट्टशी आपुली रेंगाळे अंगावरती, वाटते रहावी तशीच माझ्या भवती. ओसरता पहिला आवेग हवा हवासा, ओसरता पहिला आवेग हवा हवासा, मानेवरती भासे श्वास तुझा उष्णसा. ओठास बिलगती मौन ओठते तुझे, ओठास बिलगती मौन ओठते तुझे, थरथरती लाजून तरी बिलगती माझे. मी भिजून जाते वर्षावी प्रेमाच्या, मी भिजून जाते वर्षावी प्रेमाच्या, विरघळून जाते वादळात स्पर्शाच्या. मधुमीलन होता धुंद तुझे नि माझे, मधुमीलन होता धुंद तुझे नि माझे, विस्कटली घडी सेजेची डोळ्यात भाव लज्जेचे. मग शांत तुझ्या बाहुत तृप्तीची साथ घेऊन, मग शांत तुझ्या बाहुत तृप्तीची साथ घेऊन, ओघळला अश्रू गाली सुख सीमा अनुभवून. पाहते पुन्हा मी वाट, पाहते पुन्हा मी वाट, भेटीची असू ना आपुल्या, त्या एका आशेवरती दिवसाच्या घटिका सरल्या. कुठेतरी लॉंग डिस्टन्स लव्ह म्हणा किंवा दुरावा आहे त्या दोघांमध्ये, आणि तिला ती भेट आठवतीये आणि त्या ह्याच्यामधनं ती कविता आली कागदावर. फार अशा म्हणजे खूप अशा ह्या नाही रोमॅन्टिक किंवा अशा कविता नाही केल्या, पण एक आत्ता अगदी रिसेंट केली होती, वाचून दाखवावीशी वाटली. मस्त मस्त एकदम सुंदर. अर्चनाताई, थँक्यू सो मच, तू इथे आलीस आणि एवढा वेळ दिलास. म्हणजे छान गप्पा मारल्या आमच्याशी. मी तुला एक गंमत सांगेन, या मुलाखतीची
मोस्ट लाईक आतापर्यंतची सगळ्यात जास्त व्ह्युअरशिप या मुलाखतीची आहे, जी आपली 32 वाव. पर्यंत गेली होती. त्याच्यामुळे आम्ही खूप खुश आहोत आणि अर्थातच आम्ही व्हिडिओ तुझा अपलोड करू आमच्या युट्यूब चॅनलवर. आनंदवारी नक्कीच. ग्रुप नावाने आपला Yes. नवीन युट्यूब चॅनल आपण चालू केलाय मी त्याच्यावर सबस्क्राईब. येस. Very तर good. इतरांनीही नक्की बघा. त्याच्यावर आनंदवारीचं छोटस जी नाटिका आम्ही केली होती ती सुद्धा अपलोड केलेली आहे. ती बघा, तुम्हाला वा. कशी वाटली ते सांगा. आणि इतरांचेही मुलाखती आहेत आपल्या सगळ्या टॅगियन्स ज्यांची मुलाखत आपण घेतोय ती तिथे अपलोड होतेच आहे. अर्चनाताईंची पण होईल, ती सुद्धा तुमच्या सर्कलमध्ये शेअर करा. त्यांनाही कळू दे अर्चनाताई काय चीज आहे. अरे बापरे. मला टॅगचे आभार मानायचे आणि आनंदवारीचे आणि ग्रंथगंधचे खूप छान अनुभव मिळाला ह्या 21 दिवसातही, त्याच्यानंतरही. आणि हे जे मुलाखत घेणार वगैरे जेव्हा कळलं ना, सिरियसली आज मे ऊपर असं होतं की अरे आपली मुलाखत वगैरे म्हणजे चायला फारच झालं हे. पण खूप मस्त फिलिंग आलं होतं. थोडंसं टेन्शनही होतं की काय आपण छान झाली. आणि ह्या मुलाखती बघून मलाही, कारण अशा ओळखी नाहीयेत, भेटी माझ्या झालेल्या नाहीयेत आपल्यातल्या बऱ्याच जणांशी. त्यामुळे प्रत्यक्ष भेटी आधी मला माणूस काय तो कळतोय या मुलाखतींमुळे. त्यामुळे खूप छान वाटतंय, शिकायला मिळतंय आणि अजून लिहायला विषय मिळतायत. सो आय एम हॅपी वन्स अगेन. थँक्यू व्हेरी मच. आणि समीक्षाचे खूप आभार. मी मनोगत माझं लिहिलंय, ते मी उद्या पोस्ट करीन आपल्या ग्रंथगंधवरती. नक्की आवडेल. पुस्तकात आहे ना, समीक्षाने बनवलेल्या ई बुक मध्ये आहे ते मनोगत. ई बुक आपल्या ग्रंथगंधवर उद्या शेअर होईल. तुलाही मी त्याच्यात अजून थोडं ऍड करून येईल. येस. चालेल. बाय. पुन्हा एकदा धन्यवाद. बाय. पुन्हा एकदा ऑफिशियली ही मीटिंग संपूया. आणि थँक्यू सो मच सगळ्या प्रेक्षकांनी ज्यांनी आतापर्यंत तग धरलाय मुलाखतीमध्ये. थँक्यू.